गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अन्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां पुण्यस्तराण सर्वत्रागणस्य दशा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शिष्यवात्सल्यमूर्तये सद्गुरुं प्रणमाम्यहम्। ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि आसनं समर्पयामि पादयोः पाद्यं पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यमर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनानि समर्पयामि। अस्य श्री रुद्रस्य प्रश्नस्यानुष्टचन्द्रः घोरहृदय शङ्करसलमूर्तिस्मरो सामादित्यप्रवपुरुषस्य रुद्रोदेवता अग्निप्रतिजलमायामुष्टिकायां सुभद्रेर्वामशेर्वनियोगः सकलस्य रुद्राध्यायस्य श्रीरुद्रोदेवता एका गायत्री चन्द्रः विश्वानुष्टुरस्तुत्रापन्ते सप्तानुष्टभोग्ये जगत्यो श्रीपरमेश्वरे ऋजपाभिषेके च योगः ओमज्ञहोत्रात्मने दुष्टाभ्यामात्मने चातुर्मास्यात्मने मध्यमाभ्यां माणिरुडवसमन्तात्मने अनामिकाभ्यां ज्योतिष्ठोमात्मने गरिष्ठाभ्यां सर्वकल्पात्मने करतलकर्पुष्टाभ्यां अग्निहोत्रात्मने हृदयाय नमः दशपुरमास्यात्मने सरसे स्वाहा चातुर्मास्यात्मने शिखाय वशं निरुडवसमन्तात्मने कवचायं ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वशः सर्वकल्पात्मने अस्त्राय ओम भूर्भुवस्सुवरेर्दिग्बन्धः ध्यानं पावनभस्तलान्त भुवन ब्रह्माण्डमादेश्वर ज्योतिष्णादिलिङ्गमौलिविलसे पूर्णेन्दुदान्तामृते हस्तोपाकृतमेकवारमहिषा रुद्रानुपाताञ्जलम् ध्यायेदीप्सितशुद्धजे ध्रुवपदं विप्रो विचिन्ते शिवम् ब्रह्माण्डव्याप्तदेहाभसितहिमासमानाभुजङ्गै कण्ठे कालाकरकाकलितशशिकला चण्डकोदण्डास्ताः रुद्राक्षभूषा सुललितविभवा शाम्भवामोतिरेधा रुद्रा श्रीरुद्रसूक्तप्रकटविभवा न प्रयच्छन्तु सौख्यं शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकम् शुद्धं पूर्णचिदानन्दं सदा शिवमहं भजे। ओम नमो भगवते रुद्राय नमस्ते रुद्रमंगलवादिशवे नमः नमस्ते सुधने बाहुभ्यां नमः या देशस्वदमा शिवं तपोवते नमः शिवाय रव्याय नवदयाय रुद्रपुरयाय या ते रुद्रशिवादनो रघोराय भयानस्परभासिन्दवयाय कृष्णताय विजयाय शंकरसंतास्ते वर्षस्तवे शिवाग्रप्रदां कुर्मायं से पुरुषं शिवे नमस्कार पाकृशांचा पदामसेता सर्वविजयलक्ष्मणं सुमनासते अध्यवाजल विभक्ता प्रथमादेव्याभिषेको अहेयं सुधर्मान् कृपयन् सर्वान् असंस्यस्ताम्रो अरहतपौत्रस्मङ्गलाय जयवायं दुर्गाप्रादिक्ष सदा सदा विष्णुमेणगीमहे असंस्यमसर्वधनेयग्रीव अविलासावयं गोमान् मधुरे नमो
मे नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरां जगद्रिगाय कालाय कालाग्नि रुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्री नमो हिरण्यवावे श्रीरामाय शान्तपदे नमो पक्षेभ्यार्गे सत्पुरुषोनामये नमः स्वस्मिन्नाथ देवदेनापदे नमो पुरुषाय ज्ञानेनापदे नमः हरिकेशाय पुष्पानापदे नमो नमस्ते जगदापदे नमो रुद्राय तथावे क्षेत्रानापदे नमो सूर्याय अन्त्यायमनापदे नमः रोहितास्तपदे वृक्षापदे नमो नमः वायाक्षानापदे नमो देवाय विष्णुवाय श्रीनापदे नमो चैत्रशाय गन्धदेवदे नापदे नमो नमः पुस्तकेनाय नापदे सत्परापदे नमः सहमानाय व्याधिनाय नापदे नमो भगवान् सेनापदे नमो नमः संकेतपदे पुष्करापदे नमो नमः देवराय नमो चैत्रशाय ज्ञानपदे नमो सदा विद्वादिकाय संकल्पनापदे नमो संकल्पनापदे नमो श्रीकृष्णजय शिवभगवान् पुष्पवनानां कार्यप्रदान पिचवनमनाय चित्रवनमनाय नमः भवाय जलराज शराय प्रसवते वीरवास क्रीडाय कपर्दने सुतेशाय सहस्राक्षाय गिरिशाय सुविष्टाय नमः वेष्टवाय समते नमः स्वाय वामाय ब्राय वर्षे नमः ब्राय संपन्ने नमः आश्रय जाय नमः श्रीया शिवाय नमः उदय नमः नमः सर्वस्य दीपाय नमः ज्येष्ठाय कृष्णाय नमः प्रदाय नमः मध्यमाय परिवाय नमः जगन्नाथ बुद्धाय नमः सूर्याय प्रसवाय नमः ज्ञानाय चक्षुषे नमः प्रदाय करुणाय नमः स्वाय जलसाने नमः कृष्णाय सर्वाय नमः आश्रय जाय नमः शिवराज नमः वर्णने वर्णने नमः गलिने वर्णने नमः सुधाय नमः दुर्गाय अन्याय नमः दुष्टाय प्रभुसाय नमः दोदाय प्रयाय नमः शंकरे जय नमः स्तेजस्वाय ने दासाय सत्याज पत्याज काटे दीपे नमः सुधाय सस्ते नमः नाट्य जय चंद्र उपाय चंद्र नमः साय जय नमः जय जय विद्या तपे जय वात्याचरेष्णाय नमः वास्तवाय वास्तवाय हरम सोमाय रुद्राय नमः सामाय करुणाय नमः सिंहाय उग्राय भीमाय नमः देवाय भूराय नमः गणनाय नमः पक्षेभ्याय देवाय साराय नमः संभवे शंकराय नमस्काराय नमः शिवाय शुक्राय नमः तेजाय पुण्याय नमः आर्याय वार्याय नमः प्रथनाय जोनाय नमः कार्याय नाद्याय नमः शस्त्राय वेन्याय नमः सकत्याय प्राज्ञाय नमः पत्याय नमः केशवाय चनाय नमः कामदनाय नमः नमस्काराय नमः वर्षाय विषयाय नमः सल्वाय गयाय नमः काट्याय गौरीश्वराय नमः देयाय गणेशाय नमः पापसवाय रससाय सुष्काय जगत्याय नमः ओंकाय 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 दस्तान वंदते स्मन्यम परिणामद्रस्य हेतुवनक् परद्वेष सुग्रमत्रगाय स्याग पेसनामि दस्तान नामडया मेडष्टम शिवदम शिवम सुनाम धनय क्षाय गदाय नमस्ते भगवाय आस्ते सहस्राणि सहस्रनाम होस्तवे समेशान भगवान ओम सहस्राणि सहस्रनाय प्रदाय देहाय सहस्रवदने वदनाय अस्मिन् महाकरण वेंकटेश्वर नीलगिरिवासकरणादिकं प्रतापस्काय वृषसुंदराय दिवालोकिते भूतानामधिपतिवासकाय श्रीदिवादेश्वरानामे पादरक्षे प्रदाय देशानि प्रदर्शनाय दशभुजागं सच्चदशोर प्रातस्त्रे ओम नमो भगवते रुद्राय विष्णवे पृथ्वी पाहि सदा शिवाय ओम विष्णु शेषावर्तन्ते दुर्देवादि विरागनं वाचमे प्रवचमे प्रयचमे विचमे प्रचमे स्वाचमे 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 विचमे सोचमे प्राचमे मानचमे व्याचमे सुचमे चतुर्चमे वाचमे मनचमे चक्षुचमे प्रवचमे लक्ष्यचमे मनोचमे साचमे चमे राजमे आत्माचमे तुचमे सर्वचमे वर्मचमे काममे सामचमे प्रवचमे श्रीराणचमे ओम शंचमे भगश्चमे प्रियंचमे नुकामश्चमे कामश्चमे गोमश्चमे भद्रंचमे श्रेयश्चमे वश्यश्चमे यशश्चमे भयश्चमे द्रव्यंचमे यन्ताचमे गर्ताचमे क्षेमश्चमे धृतिश्चमे विश्वंचमे वहश्चमे संविश्चमे ज्ञानश्चमे सूचमे भविष्यमे सीलंचमे लयश्चमे वदंचमे पवंचमे लक्ष्मींचमे नामये
दक्षमे जीवादक्षमे दीर्घा युत्पञ्चमे मित्रञ्चमे भयञ्चमे सुरञ्चमे शयनञ्चमे सुशाचमे दिनञ्चमे ॐ एकाचमे तिस्रञ्चमे पञ्चमे सप्तमे नवचमे एकादशमे त्रयोदशतमे पञ्चदशतमे सप्तदशतमे नवदशतमे एकविंशतितमे त्रयोविंशतितमे पञ्चविंशतितमे सप्तविंशतितमे नवविंशतितमे एकत्रिंशत्तमे एकत्रिंशत्तमे दशरथतमे नवदशतमे एकादशतमे षोडशतमे विंशतितमे तदविंशतितमे स्वाविंशतितमे सात्विंशत्तमे षट्विंशत्तमे चत्वारिंशत्तमे चतुश्चत्वारिंशत्तमे पादश्च प्रथमश्च बीजश्च गदश्च राजनश्चान्यश्च भूपरश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐ विराडे ब्रह्मणोर्यज्ञने बृहस्पतिरुक्ता वदाने सगं सतिस्वे देवाः अग्नमाज प्रतिविमाधरमामाहिकं से मधुमनिश्चय मधुजनिश्चय मधुवक्षामि मधुवदिष्यामि मधुवदेभ्यो वाचमव्यासं शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तम्मा देवा अवन्तु सौभागे पितरो नमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः स्वात्मने नमः पार्वती पतये शिवाय महादेव सद्यो जाताय वे नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वनाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः करविकरणाय नमो बलविकरणाय नमो बलाय नमो बलप्रमथनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः अघोरेभ्यः अघोरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानामीश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपतिर्ब्रह्मणाधिपतिर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो ॐ निधनपतये नमः निधनपदान्तिकाय नमः ॐ ऊर्ध्वाय नमः लिङ्गाय नमः ॐ हिरण्याय नमः हिरण्यलिङ्गाय नमः ॐ सुवर्णाय नमः सुवर्णलिङ्गाय नमः ॐ दुर्याय नमः दिव्यलिङ्गाय नमः ॐ भवाय नमः भवलिङ्गाय नमः ॐ शर्वाय नमः ओम शिवाय नमः ओम ज्वलाय नमः ओम आत्माय नमः ओम परमाय नमः एतस्रोमस्य सूर्यस्य सर्वैकशुष्णापयति पाणिमन्त्रं पवित्रं गुरवे सर्वलोकानां विषये भवरोगिणां निलये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः तसंच सर ते तसंच ठेवा सहज ठेवा सहज टाका बिलवा हार टाकायचा महाराज की डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रमा वा अपां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा किं वचनीयं गुरु महिमा किमवचनीयं गुरु महिमा किं वचनीयं गुरु महिमा
किमवचनीयं गुरुमहिमा अपार महिमा गुरु महिमा अनुरणीय गुरु महिमा महतो महियान गुरु महिमा अनुरणीय गुरु महिमा महतो महियान गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा गुरु महिमा ओ आलो संगातुन सांग सकला आशीर्वाचन कहो आशीर्वाचन एक आपल्या शिष्याला सार्थक करण्यान देहाचे जावे शरण हो जावे शरण अन्य मार्ग नाही सुखाया धर्म बदना सदा मिळावे गुराया हो आपले दर्शन हो आपले दर्शन पूर्ण कराया नामाला त्या सत्व परीक्षेना ओ आलो आगते गुरुराला लोकाचाला दुर्गुण सारे दूर करून दे मोक्षाला दुर्गुण सारे दूर करून दे मोक्षाला आरती शिवराजा मनमुख गुरु गुरु गुरुनाथ सर्वोर गुरु गुरुनाथ सारं गुरुजेंद्र हरिं सदा वसंतं विहारविंदे भवं भवानी चैतन्यवाणी गुणादिगंतं ब्रह्मशांतं सुरदेव कुमारनाथने चंद्रात्मा संभयुंद्रलिंगं नमः विश्वनाथं महादेवदेवं महाभावना सिद्धावस्मलिंगं नमः विश्वनाथो सांबरे नमः पार्वतीपतये शिव हर हर पंचाचार्य महाराज के भद्रेश्वर भगवान के शिरोमणि ब्रह्म स्वामी महाराज के जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज के श्री गुरु गुरुवत्स शिवाचार्य महाराज के भारत बसवे सिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज के सद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महाराज के सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज के शिवाचार्य महाराज के मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर भारत माता के वंदे वंदे मानव धर्माचा धर्मानित विश्वाला हर 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 आपल्या इथे आजमेला मठाचे शतस्थल ब्रह्मी 108 चंद्रशेखर शिवाचार्य महाराज हे सुद्धा आपल्या महाराजांचं अभिष्ट चिंतन करणार आहे. माईक पाहिजे मुलं येतात बोलणार नाही. आचार्य महाराज
की जय, चार्य महाराज की जय। करू टाकी करू आता हे अर्धवट सोडून कसं करता येईल करायचं लक्षात आहे म्हणजे आता मध्ये वाजता ठीक आहे आताच आपण ठरल्याप्रमाणे महाराजांचा चरणाभिषेक झाला, आरती वगैरे पार पडली। उपस्थित जे गुरुवर्य आहेत त्यांनी सुद्धा महाराजांचं अभिष्ट चिंतन केलं आणि मी आपणा सर्वांतर्फे महाराजांच्या आजच्या या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करतो। मी मनपूर्वक आभार मानून माझे मनोगत व्यक्त करतो। जाता एवढेच बोलून जातो। वाती लावण्यासाठी, दिवा लावण्यासाठी वाती मोठा द्यायला पाहिजे। विशेष जे तुम्हाला वाटते जशी तुमची भाषा असेल त्या महाराजांचा जन्मदिवस, त्यात महाराजांचे जन्मदाते आई वडील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खरं म्हणजे आपण जे दुधात साखर म्हणतो तशा प्रकारे दुधात साखर पडलेली आहे। तर आम्ही मठ संस्थांतर्फे त्यांचे माता पिता आहेत त्यांना सुद्धा आपण शाल व पुष्पहाराने आपण त्यांचं यथोचित स्वागत करूया। तर नागनाथ सरांना विनंती करतो की त्यांनी बाबांचा आणि सौभाग्यवती स्वामी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आईचा या ठिकाणी येऊन सत्कार करावा। पॅड ठेवलेला आहे बघ पॅड घे आता कार्यक्रमात डिस्टर्ब करू नका गडी आता यानंतर सर्वांना आपणांना महाराजांचं अभिष्ट चिंतन करण्याचं व त्यांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळणार आहे। कृपया कार्यक्रम संपल्यानंतर आपण तो कार्यक्रम करू। आज महाराज दिवसभर मुखेडलाच आहेत, बाहेर गादीवरच बसून राहतील, तरी कृपया सर्वांना विनंती आहे आपला कार्यक्रम पार पडल्यानंतर तुमचा आपण कार्यक्रम करू। कृपया सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे। विनंती करतो मी तुम्हा सर्वांना, कृपया अभिष्ट चिंतन करण्यासाठी आता कुणीही समोर येऊ नये। कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला फुरसुदीनं आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला महाराजांचं अभिष्ट चिंतन करता येईल। थोडी बसू दे, काय नाही 10 मिनिटं बसून घ्या बरं बाकीचे सर्वजण काकू बसून घ्या ना, बसून घ्या ना काकू, काय खाली बसून घ्या 5 मिनिटं बसून घ्या, माय खाली बसा। झालं यांचं झालं ना हा बस लहान मुलांची मनोगत घ्या ठेवा आता तेच घ्यायचं आता बाकी कोणी उठू नका, खाली बसून घ्या, माय खाली बसून घ्या बरं। सर्वांनी आता जागेवर बसायचं कृपया विनंती आहे। आपणाला आपला कार्यक्रम पार पाडल्यानंतर सगळ्यांना संधी आहे।
तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, थोडस मी तुमच्याशी बोलतोय आता. आपण 1 महिन्यापासून या मठात आहात. तुम्हाला इथं काही चांगले अनुभव आले असतील, काही त्रासदायकही असतील, काही वाईट अनुभवही आले असतील. तर प्रत्येकांना एक तुम्ही जो अनुभव घेतला या ठिकाणी, त्या अनुभवाचं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी येऊन कथन करायचं आहे, किंवा मग आमची जेवणाची व्यवस्था कशी झाली, राहण्याची व्यवस्था कशी होती, वेळेवर जेवण मिळालं का नाही, बाकी सगळी आंघोळीची, पाण्याची, प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती का नाही, याविषयी तुम्हाला प्रशिक्षणार्थीला या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तर मनोगत कोण कोण व्यक्त करणार आहे, थोडंसं हात वर करा. ये चालेल. नाव रे बेटा तुझं? गाव वर्ग तसं गाव दुसऱ्यांनी सुद्धा आपल्या मनाची तयारी करून ठेवायची आता या ठिकाणी बोलायला येण्यासाठी. गाव तालुका जिल्हा आणि कधीपासून आलास, किती शिबिर आहे ते पण सांगायचं. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेयश दिलीप स्वामी, राहणार हांडरगोळी. माझे दुसरे शिबिर आहे. माझे नाव श्रेयश दिलीप स्वामी. सर्वप्रथम माझे आचार्य श्री डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना वंदन करून मी माझे भाषणासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी सुरुवात करतो. तसेच या माझे विद्यागुरु प्रदीप शास्त्री व आम्हाला भक्तिपूर्वक आम्हाला नेहमी योग्य व सोपा मार्ग दाखवणारे शिवम शास्त्री, मनमत काका आणि गणेश भैया, राजगुरु दादा आणि आम्हाला जेवण व निवासाची पूर्णपणे सोय करणारे आणि आम्हाला जेवण व निवासाची सोय पाहणारे आमचे नागनाथ सर यांना मी हृदयपूर्वक नमस्कार करून, खरं सांगायचं तर मी येथे का आलो व कशासाठी आलो हे मला सुरुवातीला माहिती नव्हते. पण आमचे आचार्य प्रदीप शास्त्री यांना आम्हाला सांगितले की हे खूप पवित्र जागा आहे ज्ञानाची. येथील आमचे गुरुवर्य श्री मठाधिकारी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज तर हे खऱ्या अर्थाने ज्ञान दृष्टी असलेले महान संत आहेत. त्यांनीच मला ज्ञान जीवनातील ज्ञान मार्ग दाखवला. आई वडिलाविषयी भक्ती, जीवनात वैराग्य आणि धर्मनिष्ठा कशी असावी हे शिकवले. येथे येऊन मी अनेक आध्यात्मिक गोष्टी शिकलो, पण गुरुभक्ती कशी करायची व जीवनात योग्य मार्गाने कसं चालायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई वडिलांची सेवा आणि पूजा कशी करायची. गुरुवर्याच्या आशीर्वादाने मी नेहमी धर्म मार्गावर चालत राहीन आणि माझ्या आई वडिलांचे व गुरुचे नाव उज्ज्वल करीन. अशा या पवित्र संधीबद्दल माझे गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना मी मनपूर्वक आभार मानून माझे मनोगत व्यक्त करतो. जाता एवढेच बोलून जातो. वाती लावण्यासाठी दिवा लावण्यासाठी वाती पाहिजे, दिवा लावण्यासाठी वाती पाहिजे. विद्या शिकण्यासाठी गणाचार्य मठात यायला पाहिजे, विद्या शिकण्यासाठी गणाचार्य जे तुम्हाला वाटतंय जशी तुमची भाषा असेल त्या पद्धतीने बोला. आपल्या इथे महिला प्रशिक्षणार्थी सुद्धा होत्या, त्यातलं काही इच्छुक करण्यासाठी त्या काही मुली होत्या. तुम्ही आहे का बोलणार? आता आपण असं काही धरून मला आता बोलायची इच्छा नाही. आत्ताच आपल्या इथे जळकोट येथील प्रतिष्ठित व्यापारी व एक सामाजिक कार्य ज्यांचं नाव आपण नेहमी वापरतो, पेपरमधून वाचतो, ऐकतो, असे हे मनमतप्पा किडे यांनी आपल्या या महाराजांच्या अभिष्टचिंतन वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी या ठिकाणी आलेले. तर त्यांचंही आपण आमच्या मठाच्या संस्थेतर्फे
त्यांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. तर मी आपण विनंती करतो की त्यांनी महाराजाकडनं येऊन आपला सत्कार स्वीकारायचा. कोणत्यामध्ये जोड कशी बाराळीची जी मजदूर वाली ना योगा ती आपल्या अंगावर फुलं टाकून थोडस मंत्र म्हणणार 1-2 मिनिट द्यामध्ये साहेब बोलतो आमचे साहेब बोलतो डॉक्टर साहेब बोलतो. यानंतर दरवर्षी आपल्या शिबिरातील आरोग्य सेवा सांभाळणारे की कुणाचंही पोट दुखलं, डोकं दुखलं, ताप आला, पटकन आपला विद्यार्थी इथला उठतो आणि कुठे चालल्यावर मी दवाखान्यात चालू, कोणाच्या तर स्वामी साहेब. या अव्यायपणं मागच्या 15 वर्षापासून ही सेवा देणारे आमच्या इथे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर स्वामी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांना साष्टांग दंडवत घालतो आणि तसेच व्यासपीठावरील देवणीचे शिवाचार्य देवणीकर आणि आलमपूरचे शिवाचार्य यांनाही साष्टांग दंडवत घालतो आणि इथे जमलेले सर्व वीर महेश्वर जंगमवटू आणि त्यांचे आई वडील, त्यांना घेण्यासाठी आलेले आई वडील आणि महाराजांचे सर्व शिष्य आणि शास्त्रीगण आणि आपण सर्वजण बंधू भगिनींनो. बोलायचं तर खूप आहे, वेळ कमी आहे, तर त्या मानानं महाराज इथं आल्यानंतर आपल्या ज्या मठाची प्रगती झाली ते हे सगळ्याला जवळपास महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये म्हणायला काय हरकत नाही, एवढं अग्रगण्य मठ झालेला आहे. शैक्षणिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, सांस्कारिक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये हा मठ एकदम उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे. महाराजाबद्दल बोलायचं म्हणजे एक निपुण असे यांनी आल्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण वावरत आहोत आणि तसेच त्यांचे दीर्घायुष्य लाभो हे आशीर्वचन तर ते देतील, दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं कार्य असंच अखंड चालू राहो असे मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. तसे विद्यार्थ्यासाठी 1-2 शब्द. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आज इथं महिनाभर राहून जे ज्ञान घेतलं त्याचा तुम्ही संस्काररूपी ज्ञान घेतला, त्याचा तुमच्या परिवारातील सर्वांना योग्य उपयोग व्हावा ही विनंती. तसेच तुमच्या विद्या विनयेन शोभते, तुमच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे. नम्र तुम्ही असाल तर ह्या विद्येचा निश्चितच उपयोग होतो. उदाहरण सांगायचं, एखादा हात म्हणाले पायाला, हात म्हणाले पायाला, हे हात माझ्या हातामध्ये अंगठी आणि सर्व हात स्वच्छ असताना पायावरच का डोकं ठेवतात, तर पाय म्हणाले की नेहमी मस्तक व्हा, नम्र व्हा आणि ह्या विद्येचा जास्तीत जास्त आपल्या समाजाला उपयोग व्हावा असं वागा. एवढे बोलून मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो. आपल्या या प्रशिक्षण वर्गात जे पत्रकार बांधव आलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपण वर येऊन स्थानापन्न व्हावं. मुखेडीतील जे पत्रकार बांधव आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी तर आपला हा जो वर्ग चालू होता तेव्हा तुम्हाला कोणी योगा शिकवायला आलं होते का? कोण आलं होतं?
आपल्याला योगा किती दिवस शिकवला गेला? 3 दिवसात तुम्हाला जुजबी योगाचं शिक्षण देणारे बाराळी येथील सन्मुखप्पा स्वामी मठदेवरू यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या इथं मठामध्ये आपली सेवा रुजू केलेली होती. तर मी मठदेवरू दाम्पत्यांना विनंती करतो की त्यांनी दोघांनी येऊन महाराजाकडनं आशीर्वाद घेऊन जायचे आहेत. दोघांनी पण यायचं. अगोदर ह्यांचा सत्कार होऊ द्या, नंतर ते करू आपण. अगोदर ह्यांचा होऊ द्या. हे राहू द्या, तुम्ही सोबत घ्या तुम्ही. आता तुम्हाला सगळ्याला गावाकडे जायची घाई वाटते ना? किती दिवस, 1 महिन्यापासून आपण इथं होतो. खरंच सांगा तुमच्या मनातनं इथं किती मुलांना वाटते की बा आता आणखी जर 8 दिवस राहिलं असतं हे वर्ग तर चांगलं झालं असतं, जाऊच नाही इथून, असे किती जणांना वाटतं? डॉक्टर साहेब फोटो बघा, पुढच्या वर्षी त्यांना आपल्याला बोलता येते. ठीक आहे, बरं. आता यापैकी मठात राहून तुमचं लौकिक शिक्षण आणि धार्मिक शिक्षण दोन्ही शिक्षण घ्यायची कुणाकुणाची इच्छा आहे आणि किती जण राहायचा असा संकल्प केला काय त्यांनी पण हात वर करा. मठात राहायचं, तुमची शाळा पण शिकायची आणि इकडचं तुमचा रुद्राभिषेक, तुमचे विधी, जे काही तुम्हाला लागणाऱ्या आरत्या, अभिषेक, हा सगळं इथे तेही शिकता येईल. दोन्हीही तुमचं या ठिकाणी शिक्षण होईल अशी किती जणांची इच्छा आहे? हा, मग ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी नंतर संपर्क करावा. तुमची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था होईल. तुम्हाला कुठल्या शाळेत तुमचं ॲडमिशन द्यायचं, प्रवेश द्यायचा ते सुद्धा आपण ठरवू. आणि इथलं पण शिक्षण, तुम्हाला दोन्हीही शिक्षण या ठिकाणी देण्यात येईल. तरी तुम्ही नंतर आमच्याशी संपर्क करा. आता थोडं सगळ्यांच्यासाठी सांगतो. मी गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं आणि यावर्षी सुद्धा सांगतोय. आपल्या मठाची गुरुकुल म्हणून आपण जे हे प्रशिक्षण देतो त्या प्रशिक्षणाची महती फार मोठी आहे. देशातल्या अर्ध्या राज्यात आपल्या इथं रुद्र प्रशिक्षणामध्ये येऊन रुद्र शिकून, पूजाविधी शिकून, पंचांग शिकून गेलेले लोक आहेत. मी गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगितलं होतं, यावर्षी पण तेच उदाहरण सांगतोय. कोकणमध्ये महाड नावाचं एक गाव आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. तिथे 3 वर्षापूर्वी खूप महापूर आला होता. त्या महापुरामध्ये पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं होतं. त्यावेळेस अनेक संघटनांनी त्यांना मदत करण्यासाठी मदत निधी गोळा केला, साहित्य जमा केले, औषधं, खाद्य वगैरे जमा केले. तसे नांदेडला सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं हे साहित्य जमा करण्यात आलेलं होतं. ते जमा केलेलं साहित्य त्या रायगड जिल्ह्यातला महाड गावात पोहोचण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी तिथं तो साहित्याने भरलेला ट्रक घेऊन गेला. गावात सगळा चिखल होता, काही काही भागामध्ये तर गुडघ्यावाला चिखल होता. शासनाकडून साफसफाईचं काम चालू होतं आणि माझा ट्रक तो उतरून घेण्यासाठी 1 दिवसाचा अवधी होता. तर असे विचार केला की बाबा चला आपण महाड ऐतिहासिक आहे, शहर आहे ते, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन केलेलं होतं,
ते स्थळ बघून येऊ म्हणून मी सहज अशी चक्कर मारत फिरत होतो. गावातून फिरतेवेळेस एक जण माझ्या पाठीमागनं एक जण मला आवाज देऊन बोलत होता, ओ मामा मामा, कारण मठातले जास्तीत जास्त विद्यार्थी मला मामा नावानं संबोधतात. त्यामुळे मागून आवाज आला की ओ मामा मामा मामा. परतून येतो माझी कोण आहे. तो पोरगा धावत पळत आला, जवळपास 18-19 वर्षाचा पोरगा होता. तो परत आला आणि म्हणे तू मुखर्जी मठातली आहेत की नाही. म्हणलं हो. तू मला कसं ओळखतोस इथं, माझं तर इथं कोणीच ओळखीचं नाही. त्यांनी सांगितलं की मी तुमच्या इथं रुद्र प्रशिक्षणाला होतो आणि आज मी माझ्या गावामध्ये 2 मंदिरं सांभाळतो आणि गावातले सगळे पूजापाठ मी करतो. अशा पद्धतीचे शेकडो विद्यार्थी या मठातनं घडलेले आहेत. ही उज्ज्वल परंपरा आहे. आणि तुम्हाला एक महत्वाची विनंती करून सांगतो की या आमच्या परंपरेला किंवा या आमच्या नावलौकिकाला तडा जाईल असं कुठलंही वर्तन तुमच्या कोणाच्याही हातून व्हायला नको. अभिमानानं सांगितलं पाहिजे आम्ही की आमच्या मठाचा विद्यार्थी शिकून गेलेला एवढा असा चांगल्या पद्धतीनेच काम करतो, वाईट वळणाला लागत नाही किंवा त्याच्याकडून आचरण भ्रष्ट तो होणार नाही असं आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आणि विशेष गौरवाची बाब आहे, दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून शिवजयंतीला रायगडावर तिथला सिंहासनावर राज्याभिषेक शासनाच्या वतीनं होतो आणि त्या होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यास जंगमाची अधिकार आहे त्या ठिकाणी. म्हणजे ते जंगमाकडूनच तिथला तो राज्याभिषेक सोहळा होतो आणि त्या सोहळ्यामध्ये आमच्या इथं शिकून गेलेले 5 विद्यार्थी. आम्हाला अभिमान वाटतो की एवढी उज्ज्वल परंपरा आमच्या मठाची आहे. आम्ही दरवर्षी कसोशीने घडवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला प्रशिक्षण कसं देता येईल, त्यांना माणूस म्हणून वागण्यासाठी किंवा माणूस घडवण्याचं काम आम्ही आमच्या मठातनं करतो. त्यासाठी आमची गुरुमाऊली अहोरात्र झटते. तुम्ही बघितलात 1 महिना होता तर सकाळी फक्त 12 वाजेपर्यंत महाराज मठात राहायचे आणि 12च्या नंतर त्यांचा प्रवास सुरू असायचा. अशा पद्धतीने त्यांचं एक महान कार्य चालू आहे. माझी विनंती एवढीच आहे की महाराजांच्या नावाला एवढा मोठा अधिकार तुम्हाला आशीर्वाद देणे एवढा नाही. महाराज तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील. तत्पूर्वी तुम्हाला जे काही बक्षीस वितरण करायचं आहे, आपण आपल्या मठाकडून 3 प्रकारचे बक्षिसाचे नियोजन असते. आपण लेखी परीक्षा घेतो, त्या परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे बक्षिसाचं वितरण करतो. तर असे आपल्याकडं 3 जण प्रायोजक आहेत की जे आपल्याला बक्षीस देतात. तर सोलापूरचे जे माजी खासदार आहेत डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, त्यांच्याकडून आपल्याला प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला 1100 रुपये, द्वितीय आलेल्याला 700 रुपये आणि तृतीय आलेल्याला 500 रुपये असे त्यांच्याकडनं बक्षीस मिळतं. तर मी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्यांचे नावं घेतो. त्यांनी लवकर यायचं आहे आणि तुमचं बक्षीस या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. तर प्रथम बक्षीस घेतलेले स्वामी योगेश राजचप्पा सावरमा. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायचं आहे. सावरमाळ हे गाव मुखेड तालुक्यातच आहे. डोंगराळ भागात असलेलं हे सावरमाळ गाव आहे. द्वितीय पारितोषिक दत्तात्रय गणयप्पा मठपती, मिनकीचा राहणार आहे तो, बिलोली तालुक्यातला विद्यार्थी आहे तो. तृतीय पारितोषिक घेतलेला आहे दत्तात्रय परमेश्वर कैलासवार, तो पाटण
तालुका झरी, जिल्हा यवतमाळ, विदर्भातला विद्यार्थी आहे तो. आणि हे सर्व प्रथम वर्ष या ठिकाणी, कारण आपल्याकडं 3 वर्ष आपण प्रशिक्षण देतो त्या विद्यार्थ्याला, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष. आता जे आपण बक्षीस वितरण करतोय ते सगळे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत. नांदेड समाज संघटनेकडून जंगम समाजाची जी या ठिकाणी कार्यकारिणी आहे, जी संस्था आहे, त्या संस्थेकडून सुद्धा आमच्या इथे प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे येणाऱ्यांना बक्षीस दिले जाते. प्रथम प्राइज आहे त्यांचं 2100 रुपये, द्वितीय प्राइज आहे 1100 रुपये आणि तृतीय प्राइज आहे 700 रुपये. तर मी त्यांची नावं घेतो, त्यांनी कृपया लवकर लवकर यायचं आहे. प्रथम पारितोषिक पटकवणारे रुद्रांश योगेश स्वामी, हा अंबेजोगाईचा आहे, बीड जिल्ह्यातला अंबेजोगाईचा आहे तो. द्वितीय पारितोषिक पटकावणारे आहेत गंगाधर मल्लिकार्जुन स्वामी, हे लातूरचे आहेत. आणि तृतीय बक्षीस पात्र असलेले केदारनाथ महंतय्या स्वामी, हळी, तालुका चाकूर, जिल्हा लातूर येथील आहे. आणि तिसरं प्रायोजकत्व असलेलं बक्षीस आहे आमच्या मुखेडे ते एक शिक्षिका आहेत, श्रीमती आशालता मठपती म्हणून. त्यांनी त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा 3 प्रकारचे बक्षीस देतात. प्रथम बक्षीस आहे त्यांचं 250 रुपयाचं, द्वितीय आहे 150 आणि तृतीय आहे 101. तर प्रथम बक्षीस पटकावलेला शैलेश संग्राम मठपती, जळकोटचा विद्यार्थी आहे तो. भावाची सह्यात आले या पुढे या मॅडम. मॅडम आलेत. मठपती मॅडम जर आल्या असतील तर त्यांनी कृपया इकडे यायचं आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे धीर श्रीकांत स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. द्वितीय पारितोषिक आहे सोहम संतोष मठपती, हा लातूरचा आहे. आणि तृतीय पारितोषिक मिळवलेलं आहे स्वामी केदारनाथ महालिंग, हा नागलगावचा विद्यार्थी आहे. प्रमाणपत्र वितरण आता लगेच करणार का, जस्ट त्या प्रत्येकानं देणार? मग आता आशीर्वचन सुरू करायचं. तुम्हीच बोलणार, तर ते दोघं नंतर गेले. आता बाकी सर्वांनी आता बसायचं आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपला झालेला आहे. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आता विशेषतः विद्यार्थी आणि पालक, जे विद्यार्थ्यांचे पालक आलेले आहेत त्यांना सुद्धा एक संपल की त्यांना सुद्धा एक थोडंसं बोलतो मी की आपले जे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले आहेत, ठीक आहे, जे पत्रकार बांधव जे आलेले आहेत त्यांनी महाराजांचं अभिष्ट चिंतन करून महाराजांना शुभेच्छा यायला काय हरकत नाही. तर त्यांनी सुद्धा आपला मुलगा यापुढे तो शिकलेलं जे या ठिकाणी जे काय प्रशिक्षण घेतलेलं आहे
त्याचा पुढे रिव्हिजन करतो का, त्याचं पाठांतर करतो का, याच्याकडे विशेषतः लक्ष ठेवायचं आहे. की त्यांचे जर काही अडचणी असतील, त्यांच्या पाठांतराच्या काही अडचणी असतील, तर पालकांनी इथं मठाशी संपर्क करायला काही हरकत नाही. मग त्यात तुम्हाला योग्य ते सूचना दिल्या जातील की बाबा कशा पद्धतीने त्यांच्याकडनं काय काय करून घ्यायचं, त्यांनी जो शिकलेला अभ्यासक्रम आहे तो विसरणार नाही याच्यासाठी काय काय करायचं आहे ते तुम्ही सरळ गुरुमाऊलींना फोन लावून तुम्ही विचारू शकता. किंवा इथं जे शास्त्री आहेत, शास्त्रीचे नंबर आपल्या मुलाकडे आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही विचारणा करून तुमच्या पाल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्हाला आणखी काय करावं लागेल. एक पालक म्हणून ती तुमची जबाबदारी आहे. आणि तुमचे जे आज मुलं आहेत त्यांना समाजात महाराज म्हणून वावरणारे आहेत, तर त्यांच्या मोठेपणाला साजेसच वर्तन कसं राहील याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं आहे. मी तुर्तास एवढी सूचना पालकांच्यासाठी देतो. आणि विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही आता महाराज तुम्हाला उपदेश देतील, उपदेश करतील, आशीर्वाद देतील, लक्षपूर्वक ते ऐकायचं आहे. आणि त्यांचं ऐकलेलं ऐकून सोडून द्यायचं नाही, ऐकलेलं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं, मनात साठवायचं आणि त्या